नमस्कार मंडळी, डेली रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बऱ्याच वेळेला गोड खाण्याची खूप इच्छा होते, पण थोड्या वेळामध्ये असं काहीतरी गोड बनावं आणि पटकी झट व्हावं अशी इन्स्टंट रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे. गीट शेक गुलाबजाम. सर्वात आधी मी गॅसवरती कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी 1 ग्लास पाणी घातलं आहे. गुलाबजामसाठी सर्वात आधी आपल्याला पाक करून घ्यायचा आहे. पाण्याला छान उकळी आली, त्यामध्ये 200 ग्राम साखर घालायची आहे. पाहू शकता एका ग्लासमध्ये मी 200 ग्राम साखर घातली आहे. साखर छान पाण्यामध्ये मिक्स करायची आहे, जेणेकरून ती पाण्यामध्ये लवकर विरघळेल. इथे मी 500 ग्रामचे गीटचे पॅकेट घेतले आहे, पण यातील फक्त 200 ग्रामचेच मी गुलाबजाम बनवणार आहे. या पॅकेटवरती गुलाबजाम कसे बनवायचे सर्व इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. जर तुम्हाला माहीत नसेल तर पाठीमागे वाचूनसुद्धा तुम्ही हे गुलाबजाम करू शकता. तसंच मी ही रेसिपी दाखवत आहे. हे पॅकेट कट करून आपण एका ताटामध्ये हे पीठ घेणार आहोत. लमसम 200 ग्राम मी इथे हे पीठ घेतलेले आहे. 200 ग्राम पिठाचे लमसम 40 ते 50 छोट्या साईजमध्ये गुलाबजाम होऊ शकतात. हे पीठ आपण एकत्र छान मळून घेणार आहोत. इथे मी पिठामध्ये दुधाचा वापर केला नाही. बरेच जण दुधामध्ये पण हे पीठ मळतात, पण पाण्यामध्ये जास्त छान लागते आणि छान मळल्या पण जाते. तुम्ही पाहू शकता सुरुवातीला थोडे थोडे पाणी घालून आपण हे सर्व मिश्रण एकत्रित मळून घेणार आहोत. सुरुवातीला जास्त पाणी घालायचे नाही, थोडे थोडे करत पाणी घालायचे, कारण एकदा जर तुम्ही टाकले तर पीठ पातळ पण होऊ शकते. पाहू शकता इथे छान आपला पिठाचा गोळा झालेला आहे आणि या पिठाला रेस्ट वगैरे करू देण्याची अजिबात गरज नसते. तुम्ही पीठ मळल्याच्या नंतर इन्स्टंट या पिठाचे गुलाबजाम बनवू शकता. मी हातावरती थोडं पीठ घेऊन याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे आणि याला हातावरती गोल फिरून छान गोल आकार देत आहे. पाहू शकता किती छान गोल आकार येत आहे. या सर्व पिठांचे असेच हातावरती छोटे छोटे गोळे घेऊन आपण यांना आकार द्यायचा आहे. इथे मी सर्व पिठांचे सर्व गुलाबजाम करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता हे सर्व गुलाबजाम आपण तळून घेणार आहोत. इकडे आपण पाक पण ठेवला होता. इकडे आपला पाक पण रेडी आहे. गुलाबजामसाठी हा पाक कच्चा आहे की पूर्ण तयार झालेला आहे, आपण तो कसा ओळखला जातो? चमच्यावरती आपण थोडंसं पातळसर पाक घ्यायचा आणि तो घट्ट आहे की हाताला चिटकत आहे की चिटकत नाही, याच्यावरून आपण ठरवायचं की आपला पाक गुलाबजामसाठी रेडी आहे. तर इकडे गॅसवरती दुसरी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये तेल टाकून एक एक गुलाबजाम मी टाकणार आहे. तुम्ही पाहू शकता आपलं तेल छान कडक झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण सर्व गुलाबजाम टाकून घेणार आहोत. आपल्याला हे गुलाबजाम हाय फ्लेमवरती नाही तळायचे, अगदी खूप कमी फ्लेमवरती आपल्याला हे गुलाबजाम तळायचे आहेत, जेणेकरून आपले गुलाबजाम चांगले फुगतील आणि चांगले भाजले जातील. जर तुम्ही मोठ्या गॅसवरती हे गुलाबजाम तळले, बाहेरून तळल्या जातात पण आतून ते कच्चे राहतात मधी. त्यामुळे प्रत्येक वेळा गुलाबजाम तळता वेळेस आपण कमी गॅस करायचा आहे, जेणेकरून आपले गुलाबजाम छान छान तळले जातील आणि बाहेरून आतून छान कलर येईल. तुम्ही पाहू शकता इथे आपले गुलाबजाम छान तळलेले आहेत आणि छान कलर पण आलेला आहे. छान काळसर कलर येईपर्यंत छान गुलाबजाम छान तळून घ्यायचे आहेत. हे सर्व गुलाबजाम तळल्याच्या नंतर मी येथे पाकामध्ये टाकून घेत आहे. सर्व गुलाबजाम टाकल्याच्या नंतर आपण पाकामध्ये असे एकत्र हलवून घेणार आहोत, जेणेकरून गुलाबजाममध्ये सर्व पाक गेला पाहिजे आणि गुलाबजाम छान पाकामध्ये मुरले पाहिजेत. पाकामध्ये सर्व गुलाबजाम टाकल्याच्या नंतर तुम्ही या पाकाला एक उकळी पण घेऊ शकता. असं केल्याने गुलाबजाममध्ये पाक लवकर मुरतो. आता इथे मी एक गुलाबजाम तुम्हाला तोडून दाखवत आहे. तुम्ही पाहू शकता आपला पाक गुलाबजाममध्ये किती छान मुरला आहे आणि हे खाण्यासाठी इन्स्टंट तयार आहेत. बऱ्याच जणांचा असा समज असतो की पाक मुरण्यासाठी 1-1.5 तास लागतो, पण याची अजिबात गरज नाही. जर माझ्या पद्धतीने गुलाबजाम तुम्ही केले तर तुम्ही पाहू शकता आपल्या गुलाबजामना किती छान कलर आलेला आहे. मी सर्व पाकातून बाहेर काढून घेतले आहेत. याला तुम्ही वरतून पिठी साखर लावली तरी चालते. आपले हे गुलाबजाम खाण्यासाठी तयार.
माझी ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.